उज्ज्वला पी मांजरेकर चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। पाहूया पावभाजी बनवण्याची नवीन व झटपट पद्धत। कसे करायचे मऊसूत मसाला पाव ते देखील पाहू। तुम्ही या पद्धतीने आनंदी झालात तर कमेंट, लाईक, शेअर नक्की करा। कांदा, कोशिंबीर देखील पाहू। चला तर सुरुवात करूया। प्रत्येक टोमॅटोवरती गोल बघा अशा चिरा करा। सर्व टोमॅटोना गोल चिरा दिल्यानंतर ते एका कुकरच्या भांड्यामध्ये घाला। आता कुकरच्या दुसऱ्या भांड्यात टासलेल्या बटाट्याचे छोटे तुकडे घाला। कुकरच्या तिसऱ्या भांड्यात अर्ध्या फुलकोबीच्या कळ्या, एक छोटे बाउल हिरवे ओले वाटाणे, एका छोट्या बीटाचे तुकडे, एक छोटे बाउल गाजराचे तुकडे घाला व कुकरची तिन्ही भांडी स्टँडवरती लॉक करा। गॅस स्विच ऑन करा। कुकरमध्ये तळाला पाणी होते हे पहा। कुकरची 3 भांडी असलेला आपण तयार केलेला स्टँड कुकरमध्ये ठेवा। कुकरचे झाकण लावून घ्या। कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या होऊ द्या। गॅस स्विच ऑफ करून कुकर बाजूला ठेवा व थंड होऊ द्या। पुन्हा गॅस स्विच ऑन करून त्यावरती फ्लॅट पॅन चढवा व त्यामध्ये 3 मीडियम चमचे ऑलिव्ह ऑइल घाला। तेल गरम झाले की त्यामध्ये 1 टीस्पून जिरे घाला, पाव टीस्पून हळद घाला, पाव टीस्पून गोडा मसाला घाला, 1 टीस्पून लाल गरम मसाला आणि 1 टीस्पून कोल्हापुरी मसाला घाला आणि व्यवस्थित मिसळा। त्यानंतर एक छोटा बाउल भरून बारीक कापलेला कांदा देखील घाला व परत व्यवस्थित मिसळा। आता तेच बाउल भरून बारीक कापलेली भोपळी मिरची देखील घाला। बारीक कापलेली भोपळी मिरची, बारीक कापलेला कांदा व्यवस्थित ढवळून घ्या व यात सर्व घटक पदार्थ बुडतील एवढेच पाणी घाला। गॅस स्लो करून झाकण ठेवा। कांदा कोशिंबीर करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा घेऊन त्यात पाव वाटी बारीक कापलेली कोथिंबीर मिसळा व हे बाउल बाजूला ठेवा। पहा तोपर्यंत आपला मसाला देखील छान शिजून आणि परतून आला आहे। पॅन बाजूला ठेवून गॅस बंद करा। तिन्ही कुकर भांड्यामधील भाज्या छान अगदी व्यवस्थित शिजल्या आहेत। बटाटे स्मॅशर वापरून भांड्यामध्ये स्मॅश करून घ्या। आता कुकरच्या दुसऱ्या भांड्यातील भाज्या देखील व्यवस्थित शिजल्या कारणाने त्या देखील भांड्यातच स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश करून घ्या। आपल्याला भाज्यांची प्युरी करायची नाही तर त्या रवाळ फॉर्ममध्ये ठेवायच्या आहेत। अशा प्रकारचे सर्व भाज्यांचे मिश्रण रवाळ स्मॅश करून घ्यायचे। आता कुकरच्या तिसऱ्या भांड्यातील टोमॅटोची साले प्रथम काढून घ्या। शिजण्याआधी आपण टोमॅटोला चिरा दिल्या कारणाने टोमॅटोची साले पहा कशी पटापट निघून येत आहेत। उकडलेल्या टोमॅटोची साले झटकन निघण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा। सर्व टोमॅटोची साले काढून झाली की स्मॅशरने टोमॅटो स्मॅश करून घ्या। स्मॅशरने स्मॅश केल्यावर देखील टोमॅटोचे जाडे भरडे काही तुकडे राहतात। टोमॅटोचे हे जाडे भरडे तुकडे स्मॅशरनेच गाळून घेऊन मिक्सरच्या भांड्यात घालायचे। अगदी व्यवस्थितपणे सर्व तुकडे मिक्सरच्या भांड्यात घाला। हे सर्व गाळून घेतलेले जाडे भरडे तुकडे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी वाटून घ्यायचे आहेत। आपल्याला टोमॅटोची प्युरी करायची आहे। मिक्सरमध्ये बारीक वाटलेले टोमॅटो कुकरच्या गाळलेल्या टोमॅटो सारात मिसळा। आपली टोमॅटो प्युरी तयार। आता गॅस स्विच ऑन करून फ्लॅट पॅन गॅसवर चढवा व त्यामध्ये टोमॅटो प्युरी ओता। त्यानंतर आपण ज्या रवाळ सुरलेल्या भाज्या आहेत त्या देखील या फ्लॅट पॅनमध्ये घालायच्या। कुकरच्या तिसऱ्या भांड्यातील कुस्करलेले बटाटे देखील घाला। हे सर्व करताना गॅस मिनिमम ठेवा। आता सर्व कुस्करलेल्या भाज्या, कुस्करलेले बटाटे, स्टर फ्राय केलेला कांदा आणि भोपळी मिरची व्यवस्थित ढवळा। सर्व भाज्या एकजीव केल्यानंतर मला हे मिश्रण थोडे घट्टसर वाटले म्हणून मी टोमॅटो प्युरीच्या भांड्यामध्ये थोडे पाणी घेऊन हे त्या भाजीत ओतले। आता चांगले ढवळून सर्व भाज्या एकजीव करा। पावभाजीचा पातळपणा पावाला भाजी सहज लागण्या एवढा पाहिजे। अगदी पातळ नको आणि अगदी दाट देखील नको। चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित ढवळा। पावभाजीची कन्सिस्टन्सी म्हणजेच त्याचा पातळपणा योग्य असणे अगदी इम्पॉर्टंट असते, म्हणजे पावभाजी खायला मजा येते। ढवळून मीठ एकजीव करा। आता या स्टेजला 1 चमचा पावभाजीचा मसाला घाला। व्यवस्थित ढवळून मसाला भाजीमध्ये एकजीव करा। व्यवस्थित ढवळल्या कारणाने हा पावभाजीचा मसाला सर्व भाज्यांमध्ये व्यवस्थित मिसळला जाईल।
पावभाजी मला थोडी घट्टसर वाटत आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडे पाणी घालून व्यवस्थित ढवळून घेतले. हे पहा असे. पावभाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होणे हे अतिशय महत्त्वाचे असते. ती ॲडजस्ट झाली की पॅन गॅसवरनं खाली उतरवून बाजूला ठेवा. गॅस स्विच ऑफ करा. आता पुन्हा गॅस स्विच ऑन करून गॅसवरती तडका पॅन चढवा. या तडका पॅनमध्ये 2 मीडियम चमचे ऑलिव्ह ऑइल घाला. ऑलिव्ह तेल गरम झाले की त्यात 1 छोटा चमचा हिंग घाला आणि त्यानंतर 1 टीस्पून बारीक कुटलेली काश्मीरी मिरची घाला. आता हा तडका पावभाजीवरती ओता. आता हा तडका किंवा फोडणी पावभाजीमध्ये व्यवस्थित ढवळा आणि मिक्स करा. फोडणीच्या भांड्यात थोडे पाणी घेऊन ते देखील आपल्या भाजीमध्ये ओता, म्हणजे भाजीची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट होईल. आता व्यवस्थित ढवळून कन्सिस्टन्सी चेक करा. पहा आपली पावभाजी तयार आहे. आपली तयार असलेली पावभाजी आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. पहा बरं, नवीन पद्धतीने झटपट केलेली आपली पावभाजी तयार आहे. गॅस स्विच ऑन करून पावभाजीचे फ्लॅट पॅन परत गॅसवर चढवा. पॅनला चिकटलेली पावभाजी मध्यावर घ्या आणि त्यात आणखीन 1 टीस्पून ॲडिशनल पावभाजी घाला. आता 3 अमूल बटरचे क्यूब्स घाला. हे क्यूब्स थोडेफार वितळू द्या. त्यानंतर आपले लादी पाव आहेत त्यांना मध्ये चिरा पाडून या मसाल्यामध्ये आणि बटरमध्ये पाव अशा रीतीने फिरवा. अशा रीतीने मी मसाला पाव 4 तयार करून घेतले. तुम्ही पाहतच असाल, जर मसाला कमी वाटत असेल तर आणखीन 1 टीस्पून पावभाजी घालण्यास काहीच हरकत नाही. अशा रीतीने आपण मसाला पाव छानपैकी पावभाजी मसाला आणि बटरमध्ये घोळवून घ्यायचे आणि तयार करून घ्यायचे. अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसे हे मसाला पाव गरम गरम आणि नरम तयार होतात. ते एका बाउलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे मसाले पाव केले की ते खाण्यास देखील अतिशय मजा येते. आता पसरट भांडे गॅसवरनं खाली न उतरवता त्यात 2 ते 3 डाव पावभाजी घाला. साधारण एका प्लेटला पुरेल एवढी पावभाजी आपण घ्यायची आहे. आता यात थोडेसे पाणी घाला, व्यवस्थित ढवळा आणि सर्व मिश्रण चांगले उकळू द्या. पावभाजीमध्ये बुडबुडे दिसले की ती भाजी गॅस बंद न करता प्लेटमध्ये काढून घ्या. पहा अशी सर्व आपण 1 प्लेटसाठी भाजी तयार करायची आणि ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. अगदी हॉटेलसारखे करायचे. आता या गरमागरम भाजीवरती सर्व करतेवेळी बटर घाला आणि आपले मसाला पाव देखील ठेवा. पहा बरं मसाला पाव कसे नरम झालेत. आता आपण जी कांदा आणि कोशिंबीर केली आहे त्यात थोडे मीठ घालून ती देखील या प्लेटमध्ये सर्व करा. या कोशिंबीरवर लिंबू पिळून पावभाजी खाण्यास फारच मजा येते. पहा 1 लिंबाचा तुकडा ठेवण्यासाठी विसरू नका. पहा आपली पावभाजी प्लेट तयार आहे. मस्तपैकी एन्जॉय करा. 10 मिनिटाच्या आत तयार होणारी आपली ही यम्मी पावभाजीची पद्धत आगळीवेगळी तर नक्कीच आहे. तुम्ही देखील ट्राय करा. मला जर आवडले तर कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्रिप्शन घ्यायला विसरू नका. See you soon with the next such unique recipe. Till then, bye.